नमस्कार मंडळी, आम्ही चाललो आहे प्रियांकाचा बड्डे आज, तर त्याच्यासाठी जेवायला बाहेर चाललेलो. तर सगळेजणच चाललेले. रणजितने पण आज सुट्टी घेतली आणि ड्रायव्हरची वाट बघतो. हा उचललो. तंदूरवाले मला तर वाटतं ते शेळेच होते. आम्ही आलो आहे जेवायला इकडे. बर्थडे गर्ल इकडे बसलेली आहे. बघा क्रिशू तर हिरोज दिसायला लागलाय. क्रिशू नाही चौघांचा क्रिशू मस्त चालली त्यांची. मैं तो इधर ही बैठते गर्ल कशी लागेल नाही तू तर नकोच खाऊ. आणलाय प्रियांकाला देतात. नाही मी क्वीन तीन व्हेज आहे पप्पा दे. ये डम्पलिंग प्लेट मस्तपैकी जेवण झालं, खूप छान झालं. आता फोटो काढतात सगळे आणि खूप मस्त होतं जेवण इथलं. परत आम्ही निघालो. आता मंडळी आम्ही घरी आलो आणि आता मी थोडीशी झाडं दाखवते, कारण मी खूप दिवस झालं झाडच दाखवली नाही. मस्त जेवण वगैरे झालं आमचं आणि नंतर तुमच्याशी बोलते. टोमॅटो बघू शकता, इकडे आतमध्ये पण आहे बघा टोमॅटो. बघा इकडे पण खूप आलेले, मी बांधून ठेवले असं जरा थोडं ओझं व्हायला लागले. इकडे पण आलेले 4 टोमॅटो 4-5 टोमॅटो आलेले तिकडे पण आणि आतमध्ये पण आहेत. आणि गवार बघा, गवार याची मी काढलेली तरी पण गवारीच्या शेंगा बघा भरपूर आलेल्या हे बघा. आणि किती उंच झाली बघा, एकदम वरती जायला लागली आता खूपच. तर इकडे पण टोमॅटोचं झाड आहे, पण याला काय आणखीन लागलेलं नाही आहेत. आणि इकडे मिरच्या आहेत बघा, फुलंच आहेत. आणखीन काही मिरच्या लागलेल्या नाही आहेत. तर मिरच्या लागल्या की मी दाखवेल तुम्हाला. तर टोमॅटो छान लागलेले आहेत, मोठे मोठे झालेले आहेत बघा आता आकाराने. आणि इकडे पण फुलं लागलेले आहेत मिरच्यांना. आणि इकडे बघा कोथिंबीर अक्काने लावली होती तर मस्त आलेली बघा. आणि इकडे पालक पण खूप मोठा झालेला आहे. गवार लावली भरपूर. तर बघूया आता येते का ते. पावसाचं वातावरण दाखवते तुम्हाला मी. आहे मध्ये मध्ये थोडा थोडा पाऊस पडतोय. कोणाला जमतंय कोणाला नाही, म्हणून त्यांना जायचं असतं सगळ्यांना क्लिनिकला वगैरे. आणि वेळ कमी असतो म्हणून दुपारीच कापला मी केक आज. तर मस्त झाला बड्डे पण प्रियांकाचा, छान झाला. 2 केक कापले. आणि बड्डे गिफ्ट पण तिला मिळालं होतं. ते तर आधीच तिला मिळतं नेहमीच, कारण रणजितने तिला काहीतरी स्क्रीन दिली वाटतं. ह्याची डेंटलमध्ये काय लागतं तिला, त्याची स्क्रीन तिला घेऊन दिली. तर त्याला 10-12 दिवस झाले ती त्यांनी आधीच घेऊन दिली होती. आणि बुके वगैरे आणून आम्ही साजरा केला मस्त वाढदिवस. आणि केक वगैरे कापला. तर आता संध्याकाळी काय आम्ही भेटणार नाही आहे, कारण आता घरी पण आलो. आणि चला, माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आणि गीतांजलीने आज सुट्टी घेतली बड्डेमुळंच, आणि उद्या जाईल आता ती हॉस्पिटलला. तर चला आता बाय.